आणि मित्रांसोबत सॉरी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांसोबत शेअर करा. थंड आहे का? केशव सुसूत केस एक्सप्रेशन दे फक्त. नमस्कार मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं परत एकदा तन्वी आणि ओमकार युट्यूब चॅनल मध्ये. तर इतकं छान निसर्गात बसून असं मी व्हिडिओ स्टार्ट करतोय. तर आपण आज पुन्हा एकदा जाणार आहोत कोकणातली अशी जुनी पुरातन सिम्पल बट ब्युटिफुल मंदिरं एक्सप्लोअर करण्यासाठी. आणि आज सकाळच व्हिडिओ सुरू केलं तर त्यामुळे इंट्रो द्यायला वेळ नाही भेटला, म्हणून आता तुम्हाला इंट्रो देतोय. तर चला आपण आपल्या जर्नीला सुरुवात करूया. सकाळी लवकर घर सोडल्यामुळे खूप भूक लागली होती. नाश्ता करायला मालगुणमधील हॉटेल समाधान शाकाहारी हॉटेलला आम्ही आलो आहोत नाश्ता करण्यासाठी. तर इथे वडा, मिसळ, वडापाव अशा सगळ्या गोष्टी फेमस आहेत. ओमकारनी घेतली होती वडा मिसळ आणि मी घेतली होती नॉर्मल मिसळ. पण अतिउत्तम अप्रतिम चव होती. इकडे लोकल्सच खूप येतात इथे जेवण्यासाठी किंवा नाश्ता करण्यासाठी. आणि आमचे नाश्त्याचे दोघांचे मिळून झाले होते 185 रुपीज. त्यामध्ये एक पाणी बॉटलसुद्धा घेतली होती. पेटपूजा करून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. प्रवास करायला आम्ही आमच्या एका मित्राची 2 व्हीलर घेतली होती, जी खूप कन्व्हिनियंट पडली आम्हाला थ्रू आउट प्रवासासाठी. आपण आलो आहोत कुठे कुठे जय विनायक मंदिर. तर ह्या मंदिरात आम्ही आलो आहोत गणपतीपुळे मार्गे. आरेवारे गणपतीपुळ्याचा जो स्ट्रेच आहे तिथून आलो आहोत. चला आपण बघा कसं काय आहे मंदिर. हे मंदिर खूप साऱ्या सिरियल्स मध्ये वगैरे पण दाखवलंय आणि आम्ही पहिल्यांदा आलोय इथे. आधी यायचं होतं पण एकदा नाही जमलं, तर आज उन्हाच्या आधी म्हटलं की गोष्टी कव्हर करूया. अजून 1-2 ठिकाणी जाणार आहोत आपण. लेट्स सी कसं काय आहे ते. हे जिंदालवाल्यांचं आहे. हे जिंदाल कंपनी आहे इथे पुढे जयगडला. हे जयगडमध्ये आहे जय विनायक मंदिर. स्प्रिंकलर्स वगैरे पण लावलेत. मंदिर पुढून अजून खूप छान आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथे वसलेलं जय विनायक मंदिर हे कोकणातील एक सुंदर आणि आधुनिक गणपती मंदिर म्हणून ओळखलं जातं. हे मंदिर सुमारे 2003च्या आसपास जिंदाल समूहाच्या JSW कंपनीने बांधलं आहे. मंदिराची रचना पारंपरिक कोकणी आणि भारतीय वास्तुकलेचा एक सुंदर संगम दाखवते. मंदिरात भगवान गणेशांची आकर्षक आणि प्रसन्न मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. मंदिराभोवती सुंदर बाग, शांत वातावरण आणि समुद्रकिनाऱ्याजवळचा निसर्ग यामुळे इथे आलेल्या भाविकांना एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव मिळतो. जयगड किल्ला आणि गणपतीपुळे येथे येणारे अनेक पर्यटक या मंदिराला आवर्जून भेट देतात. रात्रीच्या प्रकाशात हे मंदिर आणखी सुंदर दिसते आणि मनाला खूप शांतता देते. कोकणातलं हे मंदिर श्रद्धा, निसर्ग आणि अनेक वास्तुकलेचं सुंदर उदाहरण मानलं जातं. ऊन आहे. दर्शन झालंय. मंदिर खूप छान आहे, खूप छान मेंटेन केलंय. ह्याचं पण टायमिंग आहे, पण इथे कुठे बोर्ड तर नाही लिहिलाय टायमिंगचा. आय गेस 7-8 वाजेपर्यंत हे चालू असतं आणि खूप स्वच्छ क्लीन. ऑब्व्हियसली प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. जिंदाल कंपनी इथून जवळच आहे, तर त्यामुळे एकदम व्यवस्थित मेंटेन आणि खूप सुंदर मंदिर आहे. एक जी सीटूची झी मराठीवरची वगैरे सिरियल होती ना, त्यांच्या लग्नाचा सिक्वेन्स वगैरे इथे शूट झाला होता. तर येस, आता इथून आपण पुढे जाणार आहोत कराटेश्वर. तो पण एक रीलवरती तो एक त्यांचा वे आज जायचा तो खूप फेमस झालेला. तर आपण याच्यानंतर आता तिथे जाणार आहोत. सकाळी निघालो, आणखी लवकर निघायचं. तरी आम्ही 7ला वगैरे उठून घर आम्ही 8:30-8:45 पर्यंत घर ना निघालो. तरी आत्ताशी 11 वाजे तरी इतकं ऊन आहे. तर आय डोंट पुढे अजून 1-2 वाजता तर काय असेल. काल पण आम्हाला बाहेर जायचं होतं. ज्या मंदिरात आम्ही एक गेलो होतो लक्ष्मीनारायण मंदिराचा, जो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आय बटनमध्ये लिंक देते, तो नक्की जाऊन बघा. त्या मंदिरात जायचं होतं, पण दुपारचं एवढं ऊन होतं की आम्ही निघालोच नाही. आणि आज सकाळी डिसाईड केलेलं की लवकर निघू.
पण ते काय पॉसिबल झालं नाही. निघायला 8 वाजलेच. आता इथून आमच्या घराच्या इथून मिऱ्यावरून त्याला मला 1 तास लागला. सो जर त्या रूटने तुम्ही येणार असाल तर बघा कसं काय ते तुम्ही 1 तासाभरात वगैरे पोचा. जय विनायक मंदिर पाहिल्यानंतर आम्ही जवळपास 10 किलोमीटर पुढे असलेल्या करहाटेश्वर मंदिरात पोहोचलो. निसर्गाच्या अगदी शांत वातावरणात वसलेलं हे महादेवाचं मंदिर खूपच प्रसन्न आहे. स्थानिक लोकांच्या मते हे मंदिर खूप जुनं असून गावकऱ्यांच्या श्रद्धेतून उभं राहिलं आहे. नंतर मंदिराचा जीर्णोद्धार काही वर्षांनंतर परत करण्यात आला. मंदिर साधं असलं तरी इथली पॉझिटिव्ह वाईब आणि शांतता मनाला लगेच जाणवते. आजूबाजूला हिरवाई, डोंगर आणि समुद्राकडून येणारा थंड वारा यामुळे इथलं वातावरण खूप शांत आणि मनाला समाधान देणारं वाटतं. त्यामुळे इथे बसून काही वेळ शांतपणे घालवावासा नक्की वाटतो. हे आपलं सेकंड मंदिर करहाटेश्वर मंदिर जिथे आपण आलो आहोत. हे पण जयगडमध्येच आहे. जे जय विनायक मंदिर जिथून आपण आलो तिथून 10 किलोमीटरच हे मंदिरसुद्धा लांब आहे. आणि आता मी तुम्हाला मंदिर वगैरे सगळं तुम्ही बघितलं. मंदिराचं हे म्हणजे किती साली बांधले त्यांनी ओंकारला सांगितलं. म्हणजे किती साली बांधले त्यांनी? 1760. किती? 1760 साली बांधलेलं आहे. पेशव्यांच्या काळामधलं मंदिर बांधलेलं आहे. स्वयंभू मूर्ती भेटलेली आहे, पिंड भेटलेली आहे. तेच गाय यायची दूध द्यायला त्या पिंडीवरती, तेव्हा ती मूर्ती सापडलेली आहे, पिंड सापडली. मला नुसतं कळत नाही सगळीकडची अशीच स्टोरी आहे. रामेश्वराच्या मंदिराची जी काळबादेतली पण अशीच स्टोरी आहे. ठीक आहे असेल काय, पण इथे पण हे समुद्राच्या एकदम जवळ आहे. जसं काळबादेवीतलं पण आपलं मंदिर समुद्राच्या एकदम जवळ आहे, हे सुद्धा शंकराचं मंदिर तसं समुद्राच्या खूप जवळ आहे. आणि इकडचा मोस्ट व्हायरल स्पॉट जो रीलवरती वगैरे पण व्हायरल झाला आहे, मंदिरापेक्षा ती जागा व्हायरल झाली. पण ॲक्च्युली जर इथे याल तर हे मंदिर बघा, कारण की मंदिर जसं आधी पण मी सांगितलं की खूप जुनं एकदम सिम्पल कौलारू छान मंदिर आहे शंकराचं. काही त्याच्यामध्ये मार्बलिंग आणि असं सगळं नाही आहे. जुनं कोकणातलं प्रॉपर मंदिर आहे. तर आता मंदिर बघून झालं, दर्शन घ्यायचं. त्या व्हायरल स्पॉट आता मी तुम्हाला तो दाखवते जो रीलवरती सुद्धा फेमस झाला. येस येस, ज्या व्हायरल स्पॉटबद्दल मी तुम्हाला सांगत होते तो हाच आहे. अजून काही मित्रांनो जरा कॅमेरा फिरव. हातपाय धुवून थंड आहे का? हां आय गेस वरती जे दिलेलं ना ते इकडचंच दिलं वाटतं, गंगेचं हेच आहे की हातपाय धुवून यायचं आहे. हे बघ इथून येतं आहे पाणी झऱ्यातून डोंगराच्या. प्यायला पण गोड असेल. तर आपला लास्ट स्टॉप आजचा आहे. आपण आलो आहे ऑन द वेज. मला येताना मॅपवरती दिसलं कविवर्य केशव सूत स्मारक मालगुण येथे. तर जसं मी मगाशी म्हणले तुम्ही गणपतीपुळावरून येत आहे आरेवारे मार्गे, तर हा पूर्ण स्ट्रेच तुम्ही एक जर अख्खा दिवस असेल तुमच्याकडे ना तर तुम्ही करू शकता. जसं की जर तुम्ही स्टार्ट रत्नागिरी मेन सिटी पासून करताय तर येताना तुम्ही काळबादेवी मध्ये रामेश्वर मंदिर जाऊ शकता. तिथून पुढे येऊन आरेवारेचा बीच स्ट्रेच तुम्ही तो नंतर ठेवा. गणपतीपुळ्याला जा, प्राचीन कोकण जा, तसंच तिथून पुढे या जयगडला जय विनायक मंदिर जिथे आपण गेलो तर तिथे जा. पुढे कराडेश्वर मंदिर तिथे जा. रिटर्न येताना मालगुणचं हे कवी केशव स्मारक बघून
पुढे मग जसं सनसेट होईल तर आरेवारेचा जो मेन स्ट्रेच आहे तिथे तुम्ही छान सनसेट एन्जॉय पण करू शकता. म्हणजे एक दिवसाची ट्रिप तुम्ही तशी प्लॅन करू शकता. गणपतीपुळे वगैरे आपण आधी खूपदा गेलं म्हणून आज आम्ही केलं नाही. जयविनायक आणि कराडेश्वर मंदिर आपण फक्त गेलो आणि आता आपण चाललोय मालगुंडला आलोय कवी केशवसूत स्मारक मध्ये. तर चला आपण जाऊया. केशवसूत स्मारक. वेळ सकाळी 9 ते 6. येस, तर आम्ही बघून आलो बाहेर. आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं. त्यांनी सांगितलं की नका कारण, म्हणून आम्ही व्हिडिओ काढला नाही. बाहेरूनच काही शॉर्ट्स काढलेत. फक्त एक तुम्हाला गोष्ट सांगायची होती की वेळ इथे सकाळी 9 ते 6 आहे. 6 वाजता बंद होतं. अजून एक गोष्ट की इथे जीपे एक्सेप्ट केलं जात नाही. एंट्री फी आहे मोठ्यांचे 30 आणि 10वी पर्यंत विद्यार्थ्यांचे 20 रुपये. तर कॅश पेमेंटच फक्त ते लोक घेतात. जर तुम्ही येत असाल तर कॅश हँडी ठेवा. आमच्याकडे होते 500 रुपये ते त्यांनी दिले त्यांच्याकडे. आता जरा सीझन आहे म्हणून. पण शक्यतो तुम्ही काय म्हणू शकता आपण सुट्टे पैसे कॅरी करा. येस, बाकी खूप छान आहे. आतमध्ये त्यांची काही माहिती वगैरे दिली जी मी थोडीफार तुम्हाला सांगितलीच. बाकी आतमध्ये अलाउड नाही आणि शक्यतो असं काही ठिकाणी अलाउ करत नाही स्मारक वगैरे. ते एक वेळेस मला चांगलं पण वाटतं की त्याशिवाय लोक येणार नाही तिथे. सगळंच युट्यूबवरती बघून कसं चालेल. काही गोष्टी तुम्हाला प्रत्यक्षात येऊन अनुभवलेली बघितलेली चांगली. तर असं हे स्मारक आहे. तर इथे जर तुम्ही येत असाल, जसं मी तुम्हाला सांगितलं आयटरनरी पण प्लॅन करून दिली तर ती नक्की तुम्ही करा. आम्ही गेलो नाही गणपती कारण की 1000दा गेलोय. काय हे 2 मंदिर जयविनायक आणि कराडेश्वर गेलो नव्हतं म्हणून आम्ही हे आज कव्हर केले आहेत इथे. तर येस, तुम्ही पण ही अशी आयटरनरी नक्की प्लॅन करा आणि आम्हाला सांगा की कसं झालं. एक अख्खा दिवस असेल तर हे तुम्ही आरामात जे मी मगाशी सांगितलं तसे तुम्ही पूर्ण कंप्लीट करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाहीये. कारण की तो एकच स्ट्रेच पडतो म्हणून. रिटर्न येताना हे मालवण बघून जाताना आरेवारेचा मस्त सनसेट. कारण की एवढं सगळं जर तुम्हाला बघायचं आहे गणपतीपुळे, प्राचीन कोकण, परत ही 2 मंदिरं जयविनायक, कराटेश्वर मंदिर करून तुम्हाला रिटर्न मालगुडचं हे स्मारक बघून जर रिटर्न अख्खा दिवस लागेल. आणि मस्त आरेवारेला सनसेट एन्जॉय करा. चहा, मॅगी, कोकम सरबत पीत आणि मग जिथे तुमचा स्टे असेल, घर असेल तिथे तुम्ही परत जाऊ शकता. अशा होत्या आम्ही ज्या नवीन आता ह्या प्लेसेस आम्ही व्हिजिट केलेल्या आहेत. काय झालं बरोबर ना? हा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही नवीन प्लेसेस कव्हर केलेले आहेत रत्नागिरी मधले. आणि त्यातल्या त्यात एक नवीन तुम्हाला आयटरनरी आम्ही क्रिएट करून दिलेली आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांसोबत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांसोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांसोबत शेअर करा. येस, आणि परत अशी रत्नागिरी ट्रिप तुम्ही पण प्लॅन करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत. येस, कारण की रत्नागिरी बद्दल आम्ही ऑलरेडी भरपूर व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत. तर फक्त तुम्हाला व्हिडिओ बघायचे आणि तुमच्या हिशोबाने तुम्हाला फक्त डेज सिलेक्ट करायचे आहेत. बाकी पूर्ण आयटरनरी तर आम्ही आहे ती तुम्हाला प्लॅन करून दिलेली आहे. येस, आणि एक मी प्लेलिस्ट बनवते आणि जी खाली मी डिस्क्रिप्शन किंवा आय बटन मध्ये टॅग करते. त्याच्यामध्ये रत्नागिरी रिलेटेड जे काय व्हिडिओ बनवले आहेत, होम स्टे, लक्झरी स्टे, आयटरनरी, प्लेसेस टू व्हिजिट, ते सगळे तुम्हाला खाली एकत्र बघायला भेटेल. म्हणजे तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. कोकण करून एक मस्त आयटरनरी किंवा प्लेलिस्ट मी खाली बनवून तुम्हाला देते. म्हणजे तुम्ही सगळे आमचे व्हिडिओ तिथेच बघू शकता आणि आमचेच तुम्ही हसत राहा, मजेत राहा. आमचे व्हिडिओ मेन म्हणजे बघत राहा, ते मेन गरजेचं आहे. वॉच टाइम पण आपल्याला वाढवायचा आहे. नुसते सबस्क्रायबर वाढवून काही होणार नाहीये. आणि या जागेचा कदाचित आमचा हा सेकंड लास्ट दिवस असेल. खूप असं जीवावरती आलं ही जागा सोडून जाण्यासाठी. ही जागा म्हणजे रत्नागिरी ओव्हरऑल माझं गाव, पण जावं लागणार, काम आहेत मुंबईला जाऊन. तर येस, असाच होता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात म्हणून धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. बाय.